नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। त्यासाठी एक फ्रेश मेथीची गड्डी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे। मेथीची पानं आणि कोवळे देठ इथे मी भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारचे अगदी कोवळे देठ आणि पानं मी भाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे। तर एक फ्रेश गड्डी नीट करून घेतलेली आहे। तर ही मेथीची भाजी आज आपण सुक्की बनवणार आहोत, त्यामुळे आपण डब्याला देखील नेऊ शकतो। अगदी फ्रेश मेथी आहे। आता ही मेथी मी नीट करून घेतल्यानंतर स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेणार आहे। मेथीमध्ये जर का जास्त माती असेल तर ही मेथी तुम्हाला अशा प्रकारे पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी भिजत ठेवावी लागते, त्यामुळे ही माती आहे ती अगदी सहज निघते। तर या भाजीला अजिबात माती नाही, त्यामुळे ही भाजी मी पटकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने अशी ही भाजी चोळून घ्यायची आणि आपल्याला धुवून घ्यायची आहे। भाजी नीट करून इथं मी धुवून घेणार आहे। आणि जर काही भाजी तुम्ही मोठ्या देठांमध्ये नीट केलेली असेल तर ही भाजी तुम्ही चिरून देखील घेऊ शकता। तर चिरण्या अगोदर आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। भाजी 2 पाण्याने धुवून घेतली, त्यानंतर ही भाजी पाण्यातून पूर्ण नितळून नाही घेतली, त्यामुळे यामध्ये थोडं पाणी आहे। हे पाणी आपल्याला असंच ठेवायचं आहे, कारण आपली भाजी आहे ती या पाण्यामध्ये अगदी छान शिजली जाते। आता भाजी धुवून झालेली आहे, ही भाजी बाजूला ठेवून देते। इथं मी एक खलबत्ता घेतलेला आहे, याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची मी वाटून घेणार आहे। तर भाजीसाठी थोडासा जास्त लसूण वापरायचा, त्यामुळे भाजी खमंग बनवून तयार होते। हिरवी मिरची घालत आहे, आवडीनुसार हिरवी मिरची यामध्ये आपल्याला घालायची आहे। आता लसूण आणि हिरवी मिरची मी या खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर वाटून घेणार आहे। हिरवी मिरची आणि लसूण या खलबत्त्यात मी जाड कुटून घेतलाय अशा पद्धतीने। आता एका वाटीत बाजूला काढून घेते। आता याच खलबत्त्यात आपल्याला कच्चे शेंगदाणे वाटून घ्यायचे। हे शेंगदाणे पण आपल्याला जास्त जाड वाटायचे आहेत, अगदी बारीक करायचे नाहीत। कच्चे शेंगदाणे भाजीला घातली तर चव छान लागते। कच्चे शेंगदाणे पण मी असे जाड या खलबत्त्यात कुटून घेतलेत। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया। गॅस चालू केलंय, कढई ठेवूया। कढई गरम झाली, आता यामध्ये फोडणी करता तेल घालायचं आहे। भाजी किती आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये तेल घालायचं, जास्त तेल लागत नाही भाजीसाठी। थोड्या तेलामध्ये देखील भाजी अगदी छान बनवून तयार होते। तेल गरम झाले की आपण यामध्ये जिरे घालूया। तेल कडकडीत गरम झाल्यावर आपण यामध्ये जिरे घालायचं आहे। जिरे छान फुललेलं आहे। आता यामध्ये आपण बनवून घेतलेली लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालूया। लसूण हिरवी मिरची घातल्यावर छान परतून घ्यायची आहे। लसूण हिरवी मिरची परतून झालं की आपण कुटून घेतलेले कच्चे शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे पण छान परतून घ्यायचे। या फोडणीमध्ये मी अगदी थोडीशी हळद पावडर घालणार आहे, त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चव पण छान लागते। हळद पावडर घातली, आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणी छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये धुवून ठेवलेली भाजी घालायची आहे। इथं मी 3 चमचे
मुगाची डाळ साठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। डाळ छान भिजली आहे। आता यामधलं मी थोडंसं पाणी बाजूला काढून घेते आणि डाळीसोबत अगदी थोडंसं पाणी मी या भाजीमध्ये घालत आहे, त्यामुळे भाजी छान शिजते। आता भाजी एकदा छान मिक्स करून घेऊया। भाजी आपण जशी जशी मिक्स करू तशी तशी ती खाली दबली जाते आणि कमी कमी दिसायला लागते। एकदा भाजी हलवून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय। असं भाजी हलवून घेतल्यानंतर मीठ घातलं तर मीठ किती घालायचं याचा अंदाज येतो, नाहीतर पालेभाजी खारट होऊ शकते। पालेभाज्यांना जास्त मीठ लागत नाही, त्या शिजल्यानंतर कमी होतात, त्यामुळे अगोदरच मीठ टाकलं तर त्या खारट होऊ शकतात। आता मीठ घातले व्यवस्थित मिक्स करायचं आहे। या भाजीमध्ये आपण मुगाची डाळ आणि शेंगदाणे घातलेले आहेत। ते शेंगदाणे आणि डाळ लवकर शिजावी आणि चांगली शिजावी यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। ही भाजी तुम्ही ओपनली देखील शिजवू शकता। अशी ओपनली शिजवली तर भाजी आणखीन छान अशी हिरवीगार दिसते। झाकून ठेवलं तरी भाजी हिरवीच दिसते, पण थोडी कमी दिसू शकते, त्यामुळे तुम्ही हवं असेल तर ओपनली शिजवू शकता। पण ही भाजी छान शिजल्यानंतर अजिबात कडू लागत नाही, त्यामुळे मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। मुगाच्या डाळीऐवजी या भाजीमध्ये हरभरा डाळ देखील चवीला छान लागते, ती डाळ देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। आता याच्यावरती झाकण ठेवते आणि अधूनमधून 1 ते 2 वेळा हलवून ही भाजी मी छान अशी शिजवून घेणार आहे। 1-2 वेळा अधूनमधून हलवून ही भाजी मी छान शिजवून घेतली। यामधली डाळ पण मस्त शिजलेली आहे आणि यामधलं पाणी आहे ते पण पूर्ण आटलेलं आहे। इथं आपली मस्त अशी मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे। ही भाजी मी टिफिनसाठी बनवलेली आहे, त्यामुळे एका टिफिनमध्ये काढून घेते। भाजीला रंग पण छान आलेला आहे आणि या भाजीचा सुगंध पण छान येत आहे। आवडीनुसार तुम्ही यामध्ये डाळ आणि शेंगदाणे घालू शकता। तर अशी ही मेथीची भाजी आहे, बघू शकता अगदी मस्त बनवून तयार झालेली आहे। तुम्ही देखील ही मेथीची भाजी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे। चवीला भाजी ही भन्नाट लागते, चपाती सोबत खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।